सुट्टीच्या दिवशी नवरा घरी असणं, हे इथेच का ठेवलंय, ते तिथेच का ठेवलंय, हे असंच काय, ते तसंच काय, असं वाटतं ते कामावर असतं तेच बरं आहे. मग काय अंगात खडूस सासू घुसल्यासारखंच वागतात. दिसतंय तर स्वतः नाही ठेवणार, नुसतं हुकुमबाजी करत बसणार. इतिहास साक्षी आहे, आजपर्यंत एका पण बेवड्याने दारूची एक्सपायरी डेट चेक नाही केली. यालाच म्हणतात विश्वास. प्रत्येक यशस्वी पुरुषामाग एका बाईचा हात असते. जर तुम्ही यशस्वी होत नसाल तर तुमच्या मागची बाई बदला. ऐक ना, मी तुझा मोबाईल, तू माझा चार्जर. तुला पाहिलं तरी मी चार्ज होतो. असा डिस्प्ले फोडीन ना तुझा. कुठला सर्व्हिस सेंटर वाला रिपेअर करायला घेणार नाही तुला, समजलं का? नो 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 नो. लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे. लग्न करू का नको? लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे. जीवनात नुसता आनंद काय कामाचा. कदर करा माणसांची. काही लोक सारखे सारखे नाही भेटत आणि आमच्यासारखे तर अजिबात नाही. सिगरेट ओढता का? नाही. दारू पिता? नाही. सुपारी? नाही. आंबट शोक? नाही. हो काय काहीच नाही. हिला व्यसन सगळं नाही. मी का तुमच्याकडे मागणार आहे का हा म्हटल्यावर? एक तरी व्यसन पाहिजे ना. पथ्य काय सांगू तुम्हाला. पति ऐसा इंसान होता है कि जब झगड़ा हो तो ऐसा लगता है इस इंसान के साथ 1 मिनट भी रह नहीं पाऊंगी, और जब सब ठीक हो जाए तो ऐसा लगता है इसके बिना जी नहीं पाऊंगी. कितीही बोलून फरक न पडणारा माणूस म्हणजे नवरा. तू ये हर माझा काजू. सगळ्यात दुःखाचं कारण तर हेच आहे. जसं गळ्यात बांधले तशी दलिंद्री लागली माझ्या महाग. कोण बी उठून मला काम सांगायले. बांधायच्या अगोदर कुणाच्या बापाची हिंमत नव्हती मला काम सांगायची. आता उठलं का हे कर ते कर हे कर. सगळ्या नवऱ्यांना पडलेला प्रश्न, राग आल्यावर बायका भांडेच का आपटतात? कारण आम्ही तुम्हाला आपटू शकत नाही ना. भांड्यांवर तुमचं नाव लिहिलेलं असतं, म्हणून तुम्ही समजून भांड्यांनाच आपटतो. तसं लग्न झालेल्या माणसाला एक प्रश्न विचारायचा होता. तुमच्या स्वप्नात तुमची बायको येते की शेजारची बाई? तुम्ही कधी नोटीस केलंय का, मंदिरामध्ये पुजारी हे पुरुषच का असतात? कारण की लोकांचं लक्ष हे देवावरून भरकटलं नाही पाहिजे म्हणून. नवीन लग्न झाल्यावर नवरा म्हणतो तू माझा जीव आहेस, आणि लग्नाला 4-5 वर्ष झाल्यानंतर तू तुझं बघ, माझं डोकं नका खाऊ. तर तुम्हीच सांगा, आम्ही बायकांनी नवऱ्याचं डोकं नाही खायचं तर कोणाचं खायचं? भावांनो, लग्न करून काहीच उपयोग नाही, आयुष्य बर्बाद होतं असं तेच लोक म्हणतात ज्यांनी गरीब गाय समजून शिंग मारणाऱ्या म्हशी सोबत लग्न केलेलं असतं, नाही की नाही? ब्लॉकचा अर्थ काय माहिती का? शेवटची इच्छा न विचारता डायरेक्ट फाशी देणं. एक गाणं बायकोवर निघालं तर एक गाणं नवऱ्यावर पण निघायला पाहिजे. नवरा माझा छान र छान, नवरा माझा छान र छान, पण डोक्याला देते तान.